मे महिन्याच्या अखेरीस कोरडी ठाक असणारी भीमा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहतीये। नदीच्या पात्रातील असणारं महादेव मंदिर पाण्याखाली गेलं असून 10व्याच्या घाटालाही पाणी लागलंय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदी पात्रात वाढ झाली होती। मात्र कृष्णा नदीची पातळी 16 फुटांवरून 1 फूट कमी होऊन 15 फुटांवर गेली आहे। तर वारणा आणि कृष्णा नदी पात्रातील एकूण 7 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत। साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो झालंय। यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। पुण्यात दमदार पावसामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झालेत। त्यामुळे पहिल्याच पावसात सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले। कोकणात सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झालेत। आंबोली धबधब्याजवळही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। आंबोली धबधबा आणि कावळे 7 पॉइंट चांगलाच गजबजलाय। त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सूर्या नदीला पूर आलाय। पुरामुळे खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला। शेतातील मशागतीची कामेही खोळंबली। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीची पाणी पातळी वाढली आहे। गेल्या 10 ते 12 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली। सातारा जिल्ह्यातील ओझरडे धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झालाय। साधारण 400 फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। फलटणमध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसाने धुमाळवाडी तलाव ओव्हरफ्लो झालाय। उभ्या आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता अशी पावसाची भीषणता गावकऱ्यांनी बोलून दाखवली। बीडमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलाय। शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडे आणि कचरा अडकल्यानं पुलावरून पाणी वाहतंय। लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मांजरा नदी प्रवाहित झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 10 दिवसांआधीच नदीचं पाणी कमी झाल्यानं नदी पात्र कोरडं दिसत होतं। मात्र नदी प्रवाहित झाल्यानं पाणी टंचाईची चिंता मिटली आहे। विमानात पेट्रोल भरणारा टँकर अमरावती विमानतळावरील मातीत फसल्यानं ते मुंबई विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली। यामुळे विमानतळावरील प्रवाशांनी संताप व्यक्त केला। मुसळधार पावसानं पालघर जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलंय। वाणगाव, चिंचणी, डहाणू खाडी परिसरात पावसाचा जोर कायम असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। साताऱ्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। काकडी, भुईमूग, टोमॅटोसह मका पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरीही अडचणीत सापडला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। वैरागमधील तडवळे गावातील द्राक्ष बागेत पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। मुसळधार पावसाने मुळशीतील चाले पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनालाही मोठा फटका बसलाय। मे अखेरीस पर्यटनाला बहरणाऱ्या माथेरानमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अशातच पावसाचा जोर वाढल्यानं मिनी ट्रेन सेवाही बंद करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय। काढणीला आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हताश झालेत। तर सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। लोणावळा शहरात 48 तासांमध्ये 301 मिमी पावसाची नोंद करण्यात आली। लोणावळ्यात पावसाने थैमान घातल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी कणकवलीतील घरांवर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडल्यानं मोठ्या प्रमाणात घराचं नुकसान झाले।
धाराशिवच्या आठही तालुक्यात जोरदार पाऊस बरसला। पावसानं शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली, तर दुसरीकडे फळ पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बुलढाणा जिल्ह्यातील कवळा गावापासून ते कवळा फाट्यापर्यंत 2 किलोमीटर रस्त्याचं पितळ उघडं पडलंय। वर्षभरातच रस्त्यावर मोठे मोठे खड्डे दिसून आलेत। धाराशिवच्या आठही तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय। पावसानं शेतीच्या मशागतीची कांबे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे फळ पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। धाराशिवच्या लोहारा आणि भूम तालुक्यात तुफान पाऊस पडलाय। चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदीला पूर आल्यानं शेतीला मोठा फटका बसला। लोणावळ्यातील आई एकविरा गडावर जाणारा मार्ग मुसळधार पावसामुळे चिखलमय आणि निसरडा झालाय। याबाबत मनसेनं इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालं। गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलंय। वेंगुर्ले मठ परबवाडी येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण झालाय। रस्ताच नसल्यानं रुग्णांना घोंगडीतून रुग्णालयाकडे नेण्याची वेळ आली आहे। यामुळे तातडीने रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। सातारा ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक दरड कोसळली असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। दुधाचे टेम्पोही रस्त्यावरच अडकून पडलेत, तर मुंबईला जाणारे लोक वाहनातच अडकलेत। अचानक आलेल्या पावसामुळे बारामतीत मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झालाय। जालना जिल्ह्याच्या शिरस गावात पावसामुळे विहीर खचली। यामुळे सतीश दासू खारतुडे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाल्यानं मशागतीच्या कामांना वेग आलाय। शहापूर तालुक्यात घराच्या मागच्या अंगणात भांडी घासत असताना अंगावर वीज कोसळून एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। लासलगाव भागात ढगफुटी सदृश पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। पावसासोबतच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडलीत, तर बाजारपेठेतील दुकानांमध्येही पाणी शिरलंय। त्यामुळे दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात दमदार पाऊस झालाय। 1.5 तासाच्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं, तर शेतकऱ्यांनी भरून ठेवलेल्या धान्याचं मोठं नुकसान झालंय। मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे होणारी पडझड थांबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली। वेळेत नाले साफसफाई झाली असती तर ही परिस्थिती ओढावलीच नसती। यावर प्रशासकीय बैठकीत विचार मंथन मांडण्यात आलं। मुरबाड मतदारसंघातील फळेबाग येथील शेतकऱ्यांच्या तबेल्यावर वीज पडून 4 गायींचा मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। रायगडमध्ये पहिल्याच पावसात लोणेर सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे। अरुंद रस्ता, त्यात मोठे मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। ठेकेदारानं खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडी आणि ग्रीटमुळे देखील आता त्रास सहन करावा लागतोय। मावळ तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, तर अद्यापही कोणताही कृषी अधिकारी पाहणी करण्यासाठी आला नसल्याने आमदार सुनील शेळकेंनी नुकसानीची पाहणी करत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरील एकाचं घर कोसळलं। यामध्ये 1 जण जखमी झालाय, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागले, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हिळी बंधाराही दुथडी भरून वाहू लागला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा येथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय।
दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत. मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर फसवणूक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तर जीवे मारण्याची धमकी देऊन लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याचाही दावा एका महिलेनं केलाय. या प्रकरणी पोलिसांच्या मार्फत शिरसाटांच्या मुलाला नोटीस पाठवण्यात आली. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून 5.5 किलो सोनं आणि 15 किलो चांदी असा कोट्यावधींचा मुद्देमाल चोरी झाला होता. तर यातील फरार आरोपीचा अमोल खोतकरची पोलिसांना टीप मिळताच त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यानं बंदूक रोखली. यावेळी पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी किरण गच्चे असं एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी मोठ्या व्यक्तीकडून सुपारी घेऊन अमोलला संपवलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी गंभीर भूमिका खोतकर कुटुंबियांनी घेतली आहे. मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप समोर आलाय. त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, असा व्हिडिओ व्हायरल झालाय. वैष्णवी हगवणे यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीही त्यांना सासरच्यांकडून मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवालातून वैष्णवी यांच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळल्या असून त्यातील 15 जखमा या मृत्यूच्या 24 तास आधीच्या आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.